मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 27 अभंग या कवितेचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. कविता क्रमांक 27 अभंग. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील अभंग या कवितेमध्ये पहिला अभंग आहे संत जनाबाई यांचा. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून लोकप्रिय आहेत. संत जनाबाई यांचे अभंग माणसांच्या हृदयाला जाऊन भिडतात. त्यांच्या अशा अनेक लोकप्रिय अभंगापैकी सुंदर अभंग तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे आणि आपण आज त्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण या अभंगाचे वाचन करून घेऊयात. आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी, माझी ए हरणी गुंतलीस कोणे राणी. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये, माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. आपण आता अभंगाचा भावार्थ पाहूयात. आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी. संत जनाबाई म्हणतात, संत जनाबाई स्वतःला उद्देशून श्री विठ्ठलाला म्हणतात, आंधळ्याची काठी कुठल्या कळकीच्या बेटात अडकून पडली आहे. इथे कवने म्हणजे कोणत्या, बेटी म्हणजे बांबूच्या बेटात. माझी ए हरणी गुंतलीस कोणे राणी. माझी ए म्हणजे माझ्या, हरणी म्हणजे हरिण, गुंतलीस म्हणजे अडकलीस. इथे संत जनाबाई म्हणत आहेत, माझ्या हरणी कुठल्या रानात हरवल्या आहेस, अडकल्या आहेस. मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास. पाडस, पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू. भोवे म्हणजे भ्रम, वास म्हणजे ठिकाण. म्हणजे मी मुक्या पाडसासारखं वाट चुकून भोवळतीये म्हणजे भ्रमात आहे, फसलीये, मला माझेच ठिकाण माहीत नाहीये. संसारात अडकल्यामुळे मला परमेश्वराशी, देवाशी एकरूप होता येत नाहीये. अशी खंत या ओळीमधून संत जनाबाई व्यक्त करत आहेत. तुझ विन काय करू प्राण किती कंठी धरू. तुझ विन म्हणजे तुझ्याशिवाय, कंठी म्हणजे गळ्यात. आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आये. धाव म्हणजे धावत ये, आये म्हणजे माऊली, आई. संत जनाबाई म्हणतात, हे देवा, तुझ्याशिवाय मी काय बरे करू. तुझ्या भेटीसाठी, तुझ्या दर्शनासाठी माझे प्राण कंठात गोळा झालेले आहे. मात्र मी या संसारात अडकून पडल्यामुळे तुझ्याशी एकरूप होऊ शकत नाही. पुढे संत जनाबाई पांडुरंगाला, विठ्ठलाला विनवणी करतात की आता माझा जीव जाईल. तू माझी आई आहेस, माझी माऊली आहे. या संसाररूपी भावपाशातून तूच मला सोडव, तूच मला सोडवायला ये. अशी विनवणी इथे संत जनाबाई या अभंगातून करत आहेत. माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी. जननी म्हणजे आई, संता म्हणजे संतांना, विनवी म्हणजे विनवणे. संत जनाबाई दासी होऊन संतांना विनवत आहे की माझ्या आईला, श्री विठ्ठलाला मला भेटवा. या ठिकाणी संत जनाबाई दासी होऊन संतांना विनवत आहे की माझ्या माऊलीची म्हणजे श्री विठ्ठलांची आणि माझी भेट घडवा. पुढील श्री संत सेना महाराज यांचा अभंग पाहूयात. सर्वप्रथम अभंगाचे वाचन करून घेऊयात. धन कोणा कामा आले, पहा विचारुनी भले.
ऐसे सकळ जानती कळोनिया आंधळे होती. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही. सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण. अभंगाचा भावार्थ पाहूयात. धन कोणा कामा आले पहा विचारुनी भले. ऐसे सकळ जानती कळोनिया आंधळे होती. धन धन म्हणजे पैसा. कामा आले म्हणजे उपयोगी आले. भले इथे भलेचा अर्थ नीट असा घ्यायचा आहे. ऐसे म्हणजे असे. सकळ म्हणजे सर्व. कळोनिया म्हणजे कळूनसुद्धा. या ठिकाणी संत सेना महाराज लोकांना उद्देशून म्हणतात की भल्या भल्या लोकांना नीट विचारून पहा. धन संपत्ती पैसा उपयोगी पडते का. धन दौलत हे सर्व नाशवंत आहे आणि ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे तरीसुद्धा सगळेजण आंधळ्यासारखे वागतात. पुढच्या ओळी पाहूयात. स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंधू नाही. सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण. पुत्र म्हणजे मुलगा, बंधू म्हणजे भाऊ, संबंधू म्हणजे नातेसंबंध, सखा म्हणजे मित्र, पांडुरंगाविन म्हणजे विठ्ठलाशिवाय, सेना म्हणजे संत सेना महाराज, दुजा म्हणजे दुसरा. या ठिकाणी संत सेना महाराज म्हणतात बायका मुले भाऊ नातेवाईक यांच्या सर्वांचे नाते क्षणिक आहे. कुणाचा कुणाशी काहीही संबंध नाही. फक्त श्री विठ्ठल पांडुरंग माझा सखा आहे, माझा मित्र आहे. सेना महाराज म्हणतात माझ्या विठ्ठलाशिवाय माझा दुसरा कोणीही नाही. या जगात आपले सर्व नाते संबंध क्षणिक असतात. बायको मुलगा भाऊ बहीण ही सर्व नाती क्षणिक असतात, काही क्षणाची असतात. मात्र पांडुरंगाशी असणारं नातं हे कायमचं असतं. संत सेना महाराज म्हणतात श्री विठ्ठलाशिवाय माझा सखा माझा जवळचा असा कोणीही नाही. पुढील अभंग संत नामदेवांचा आहे. संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत कवी आहेत. सर्वप्रथम आपण या अभंगाचे वाचन करून घेऊयात. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधिल्या विविध नाना कळा. प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी तव कैसा श्रीहरी करील कृपा. हित ते आचारा हित ते विचारा नामी भाव धरा जाणतेनो. नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे कायाच पालटे कैवल्य होय. आपण अभंगाचा भावार्थ पाहूयात. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधिल्या विविध नाना कळा. शास्त्रबोध म्हणजे ज्ञानाचं आकलन, साधिल्या म्हणजे समजणे, नाना म्हणजे विविध, कळा म्हणजे कला कौशल्य. संत नामदेव म्हणतात वेदांचा अभ्यास केला, सर्व ज्ञान प्राप्त केले. सर्व ज्ञानाचे आकलन झाल्यामुळे विविध कौशल्य प्राप्त केली. प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी तव कैसा श्रीहरी करील कृपा. जिव्हाळा म्हणजे माया, जव म्हणजे जर, अंतरी म्हणजे मनात, तव म्हणजे तर, कैसा म्हणजे कसा. या ठिकाणी संत नामदेव म्हणतात वेदांचा अभ्यास केला, सर्व ज्ञानाचे आकलन झाले, विविध कौशल्य प्राप्त केली, परंतु मनामध्ये जर जिव्हाळा नसेल, प्रेम नसेल, माया नसेल तर परमेश्वर
कसा काय कृपा करेल? थोडक्यात नामदेवांना आपल्याला सांगायचंय, कोणत्याही ज्ञानापेक्षा, शास्त्रबोधापेक्षा मनातील जिव्हाळा, प्रेम, माया महत्त्वाची असते. पुढच्या ओळी पाहूयात. हित ते अचारा, हित ते विचारा, नामी भाव धरा जाणतेनो. हित म्हणजे कल्याण, आचारा म्हणजे आचरणात आणा, नामी म्हणजे नामस्मरणात, जाणतेनो म्हणजे जाणकार होऊन. त्या ठिकाणी संत नामदेव सांगतात, परमेश्वराचे नामस्मरण करताना प्रेमाचा, जिव्हाळ्याचा विचार मनात आणा, सर्वांच्या कल्याणाचा विचार करा आणि जाणतेपणाने वागा. अभंगाच्या शेवटच्या ओळी पाहूयात. नामा म्हणे तरी विठो येऊनी भेटे, कायाच पालटे कैवल्य होय. नामा म्हणजे संत नामदेव, विठो म्हणजे विठ्ठल, पांडुरंग, कायाच म्हणजे शरीर, पालटे म्हणजे बदल, कैवल्य म्हणजे परब्रह्म. संत नामदेव म्हणतात, मनात प्रेमळ शुद्ध भावना असेल तर श्री विठ्ठल स्वतः आपल्याला येऊन भेटतो, आपल्यात अमूलार्ग बदल होतो, आपल्याला परब्रह्म भेटतो, आपले कल्याण होते. मुलांनो, या ठिकाणी संत नामदेव यांनी अतिशय सुंदर शब्दात परमेश्वर भेटीचा आनंद आपल्याला सांगितला आहे. मुलांनो, तुम्हाला हे सर्वच अभंग नक्कीच समजले असतील आणि ह्या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.